आता महाभारतातलं जरासंध हे व्यक्तिमत्व आपल्याला माहित आहे. जरासंध नावाचा एक राक्षस होता. त्याला असं वरदान होतं की एखादा त्याचा अवयव कापून टाकला तरी तो परत आपोआप जोडला जात असे. असं वरदान मिळालेला हा जरासंध या एका वरदानामुळे जवळजवळ अजिंक्य होता, कारण त्याला कोणीही मारू शकत नसे. मगध देशामध्ये बृहदत्त नावाचे एक राजे राज्य करत होते आणि या राजांना लाडक्या अशा 2 राण्या होत्या, पण त्यांच्या पोटी संतान नव्हतं आणि म्हणून निराश होऊन या 2 राण्या आणि हे राजे एकदा जंगलामध्ये तप करणाऱ्या चंड कौशिक नावाच्या ऋषींकडे गेले. त्यांना या राजांनी आपली व्यथा सांगितली आणि त्यांची काही दिवस त्यांच्याच आश्रमामध्ये राहून सेवा केली या राजांनी आणि त्याच्या 2 राण्यांनी. त्या सगळ्या सेवेमुळे संतुष्ट झालेले ते चंड कौशिक ऋषी राजाला एकदा म्हणाले की बाबा, तुझ्या सेवेने मी आता आनंदी आहे किंवा खुश झालेला आहे. तुला एखादं काही वरदान मागायचं असेल तर मागून घ्यायला आता काही हरकत नाही. असा स्वामींचा म्हणजे त्या चंड कौशिक ऋषींचा आदेश झाल्यावर राजाने आपल्या मनामध्ये जी असीम इच्छा होती ती बोलून दाखवली की मला संतान नाही आणि मला संतान प्राप्त व्हावं असा काहीतरी वर आपण द्या. त्यावर त्याला वर देऊन या चंड कौशिक ऋषींनी एक फळ दिलं आणि ते आपल्या राणीला द्यायला सांगितलं. आता 2 राण्या होत्या, दोन्ही सारख्याच प्रेमाच्या होत्या, म्हणून या चंड कौशिक ऋषींच्या आश्रमातून निघून आपल्या राजवाड्यामध्ये आल्यानंतर या राजांनी ते फळ 2 भागामध्ये विभागलं आणि 2 राण्यांना दिलं. काही दिवसानंतर चंड कौशिक ऋषींच्या आशीर्वादामुळे त्या राण्यांना दिवस राहिले आणि 9 महिने 9 दिवस पूर्ण झाल्यानंतर त्यांची जेव्हा प्रसूती झाली त्यावेळेला एक विचित्र किंवा अजब असा प्रकार घडून आला. आता या राण्यांच्या पोटी जे संतान जन्माला आलं त्याचं शरीर अर्ध होतं आणि त्यामुळे असं विचित्र बालक आपल्या पोटी जन्माला आलेलं पाहून त्या राण्यांनी आपलं ते जन्माला आलेलं बालक म्हणजे अर्ध शरीर रस्त्यावर नेऊन टाकून दिलं. आता कर्मधर्म संयोगाने त्याच वेळेला थोड्या वेळाने त्या रस्त्यावरून जाणाऱ्या जरा नावाच्या एका मायावी राक्षसनीच्या दृष्टीला हे 2 तुकड्यामध्ये विभागलेलं अर्भक पडलं आणि तिने आपल्या मायावी शक्तीचा वापर करून ते दोन्ही तुकडे जोडले आणि ते तुकडे जोडले गेल्यानंतर ते बाळ जन्माला आल्यानंतर एखादं बाळ जसं रडतं तसं रडायला लागलं, हुंदके द्यायला लागलं. आता त्याचे ते हुंदके ऐकून आत गुपचूप बसलेल्या दोन्ही राण्या आणि त्यांच्या पाठोपाठ त्यांचे पती म्हणजे राजेही बाहेर आले आणि जरा राक्षसनीच्या हातामध्ये असलेलं ते नुकतंच जन्मलेलं रडणारं मूल पाहिलं. आता त्या राण्याने लगेच त्या मुलावर आपला अधिकार सांगितला. काय जी गोष्ट झाली ती राजांच्या कानावर घातली. मग राजाने आनंदित होऊन त्या राक्षसनीच्या हातामध्ये असणारं मुसमुसणारं रडणारं ते मूल मोठी विनंती, प्रार्थना, याचना करून आपल्या ताब्यामध्ये घेतलं आणि मग त्या राक्षसनीला तिचं कुशल मंगल म्हणजे नाव गाव विचारलं. तेव्हा ती राक्षसीन म्हणाली की माझं नाव जरा आहे आणि मी मायावी शक्ती प्राप्त असलेली एक राक्षसीन आहे. आता तिचा निरोप घेऊन झाल्यानंतर या जरानी हे दोन्ही तुकडे सांधले म्हणून जे बाळ जन्माला आलं त्याचं नाव या राजाने ठेवलं जरासंध. आणि एकदा हे तुकडे जोडले गेल्यानंतर हा वर त्या जरासंधाला कायमसाठी मिळालेला होता. आता हा जरासंध मोठा झाल्यानंतर त्या देशाचा राजा झाला आणि त्याच्यामध्ये जे क्रूर कर्माचे गुण होते ते बाहेर पडायला लागले. आजूबाजूच्या प्रदेशामध्ये राज्य करणाऱ्या अनेक राजांवर याने आपली दहशत बसवली.
आणि ती दहशत इतकी होते की अनेक राजाने आपलं राज्य सोडून या जरासंधाच्या भीतीने त्याच्या कैदखान्यामध्ये पडण्यापासून वाचण्यासाठी आपलं राज्य सोडून पळ काढलेला होता. श्रीकृष्णाने कंसाचा वध केल्यानंतर जरासंध राजा फार रागावला आणि त्याचं कारण म्हणजे नात्याने कंस राजा हा जरासंधाचा जावई होता. जरासंधाच्या 2 मुले प्राप्ती आणि स्वस्ती यांनी कंस राजाशी विवाह केलेला होता. श्रीकृष्णाने त्या कंसाचा वध केल्यानंतर म्हणून हा जरासंध राजा अतिशय संतापला आणि कृष्णाचा घोर शत्रू झाला. आता जरासंधाची वाढत जाणारी जी ताकद होती ती सगळे पणाला लावून या कृष्णाचा नायनाट करण्याचा विडा किंवा चंग या जरासंधाने बांधला. आपली ताकद एखाद वेळ कमी पडेल असं समजून तो आजूबाजूला असणाऱ्या आपल्यासारख्या दुराचारी, दुष्टबुद्धी आणि श्रीकृष्णाच्या वाईटावर असलेल्या राजांचं एकत्रीकरण करून त्यांच्या सगळ्या फौजा एकत्र करून त्यांच्याबरोबर कृष्णावरती चाल करून जात असे. घनघोर युद्ध होत असे आणि कृष्ण दर वेळेला जरासंधाच्या मदतीला आलेल्या सगळ्या राजांना कापून काढत असत आणि मग जरासंध तिथून पळ काढत असे. असं हे 1, 2, 4 वेळा नाही झालं तर 17 वेळा झालं. आणि 17 वेळा हे असं झाल्यानंतर श्रीकृष्णाचे मोठे भाऊ जे बलराम त्याने श्रीकृष्णाला एकदा विचारलं की बाबा, दर वेळेला तू या जरासंधाला सोडून देतोस आणि त्याच्याबरोबर आलेल्या राजांची कापणी म्हणजे त्यांची कत्तल करतोस, त्याच्याऐवजी तू जरासंधालाच का मारत नाहीस? आता यावर कृष्णाने जे हसत उत्तर दिलं ते कृष्ण हा जगातला सगळ्यात मोठा मॅनेजमेंट किंवा गेम प्लॅनर किंवा भगवान आहे, परम वत्सल आहे, त्याची खात्री पटते. कृष्णाने बलरामाला प्रश्न असा आल्यावरती सांगितलं की हे बघ, जरासंध एका रीतीने माझं काम थोडंसं हलकं करतोय. या पृथ्वीवर जागोजागी पसरलेल्या दुष्टबुद्धी आणि सैतानी वृत्तीच्या राजांना एकत्र करून तो आपल्यावर चाल करून येतो आणि म्हणून मी त्या सगळ्यांची कापणी किंवा कत्तल एकाच जागी बसून करू शकतो. आता मी जर जरासंधाला मारलं तर मग या दुष्टबुद्धी आणि हीन वृत्तीच्या एकेका राजाला मारायसाठी मला अख्खी पृथ्वी पालथी घालावी लागेल आणि म्हणून माझं काम हलकं करणाऱ्या जरासंधाला मी सोडून देतो, कारण पुढच्या वेळेला बाकीच्या लोकांना, दुष्टबुद्धीच्या लोकांना तो जमा करून माझ्याकडे घेऊन येतो. असे हे कृष्ण परमात्म्याचं सगळं चरित्र आहे. आणि शेवटी जरासंधाचा वध भीमाकडून या श्रीकृष्णाने करवून घेतला आणि ती सगळी कथा सविस्तरपणे आपल्याला माहित आहे. त्यामुळे त्याची पुनरुक्ती करण्याचं विशेष काही कारण या क्षणी तरी नाही. पण जरासंधाची मूळ कथा, त्याला मिळालेलं वरदान आणि कंस राजा वध झाल्यामुळे जरासंध का पेटून उठला याचं एक कारण या व्हिडिओतून मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे.